प्रश्न आहे की हाय पॉवर कमिटी जी आहे, जे 4 डिपार्टमेंट तुमचे जॉईंटली केंद्रामध्ये आम्ही शहा साहेबांच्या, तर तिथे मग या गोष्टी तुमच्याकडून किती हे केल्या? तिथून कोऑर्डिनेटेड म्हणूनच निर्णय झाला. मी सांगितलं की आपल्याला परवा आता आपल्याला माहितीये की महाराष्ट्रामध्ये मागच्या 75 वर्षामध्ये हा मोठा निर्णय झाला. 11,21,000 टन म्हणजे फार मोठा विषय. आता आपण 18,50,000 टन करतोय. त्याच्यापेक्षा डबल टार्गेट आपण घेतलेला आहे खरेदीचा. तर तो एक फार मोठा विषय. त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेलिंग लॉजिस्टिक्स गेलं आपण तर तो फार मोठा सगळा विषय. म्हणजे आपण उद्या परवापासून पाहणार ज्यावेळेस हे सुरू होईल. हा सारा विषय मोठा आहे आणि याच्यामध्ये केंद्रामध्ये त्यांची जी कमिटी आहे ती कोऑर्डिनेटेड एफर्ट करून हा निर्णय हा टार्गेट घेतला आणि हे सांगितलं की मूगमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जितका उपलब्ध होईल तेवढा मूग, जितका उपलब्ध होईल तितका आपल्याकडे तूर, उडीद ही सगळी खरेदी करण्याची केंद्र सरकारची तयारी. सोयाबीन संदर्भात आता टार्गेट अजून वाढवण्याची त्यांची तयारी. मग म्हटलं पहिला टार्गेट तुम्ही 18,50,000 टन घ्या, अजून वाटलं तर आम्ही अजून वाढवून देऊ. मागच्या वेळेस आपण वाढवलंच होतं. स्टोरेजची व्यवस्था आपल्याकडे आपण आपलं जे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे यांनी गोडाऊन भाड्याने घेतलेले आहेत आणि आवश्यकताप्रमाणे त्यांनी आता 11 लाखसाठी घेतले. आपल्याला भाड्याने गोडाऊन घ्यावं लागतात आणि घेणार. केंद्र सरकार याच्या खरेदीसाठी पैसे देतात. खरेदी केंद्र सरकार करते आणि म्हणून त्यांना त्याच्यातलं पुरेशा प्रमाणात टक्के धान आधारभूत खरेदी केंद्र याची संख्या पण मर्यादित असते. शेतकऱ्यांची नेहमीची समस्या असते. ऍक्च्युली तो सिव्हिल सप्लायचा विभाग जो असतो, मी आपल्याला तेच म्हटलं, प्राइस स्टेबलायझेशन विभाग जो आहे तो करतो. एक आहे की आपल्याला एक मुद्दा असा आहे की आता तुम्ही सांगितलं 18,50,000 मेट्रिक टन तुम्ही खरेदी करणार. तर आताच्या पावसामुळं सोयाबीनचा आणि मूग उडीद हा सगळा पट्टा उद्भवत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे जो काही पाणी असतो ना, पाणी आम्हाला येतात त्यानंतर अंतिम अहवाल येतो, त्याच्यावर आधारित कदाचित तुम्हाला ही मंजुरी मिळेल. तर आता तुम्ही काही तसा आता सोयाबीन काढणी आता अजून सुरू आहे. अंतिम अहवाल काही तयार करून त्याच्यासंदर्भात आणखी काही तुम्ही मागणी करणार आहात किंवा याच्यामध्ये तुम्ही कसं बघायचं? आपल्याला कसं आहे ऑनगोईंग प्रोसेस. आता साधारणतः आपण सारेजण आपल्याला माहिती आहे खरीफचं आता जे पिकं आलेत, आता सोयाबीनचं या 5-10 दिवसात सोयाबीनचं पिकं काही यायला जे अर्लीवाले ते यायला सुरू केले. आता काही येणार आहे 8-10 दिवसात आणि मग त्या संदर्भातली तयारी. उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल. 7-8 दिवसात 10 दिवसात रजिस्ट्रेशन झाले की खरेदी चालूच होणार आहे. आणि म्हणून जशी हे काय एकदम निर्णय घेतला आणि फायनल आहे असं नाही. गरज पडली तर अजून खरेदी करू. नाही मला म्हणण्याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला इतकी मंजुरी मिळेल पण आपल्या राज्यामध्ये इतकं सोयाबीन होईल असं वाटतं का? हो, 75 लाख टन होणार आहे. सर, मागच्या वर्षी पीक नसल्यामुळं साधारणतः 6,81,000 कोटींची प्रक्रिया पण नाकारली होती आणि त्याची किंमत साधारणतः 180 कोटी रुपये. तर मागच्या वेळची जी पावसाची स्थिती आहे ती ह्यावेळी तशीच आहे. त्यामुळे सोयाबीन भिजले, काळ पडले किंवा त्याचा आकार करणे, वजन करणे, तर हे नाकारण्याचं जे कोटी आहे ते 6,81,000 आणि 180 कोटी रुपयाची सोयाबीन आपण नाकारलं. तर त्याबाबत काही निर्णय घेणार आहोत का? आणि आपल्याला कसं आहे की FAQ जी आहे, फेअर ॲव्हरेज क्वालिटी जी आहे ती मेंटेन करणं गरजेचं आपल्याला असतं. कारण आपण ज्यावेळेस एखादं काही विकत घेतो तर बऱ्याच वेळा मग तो ग्रे एरिया ठेवला, मग कोणी काही कसं ते जुनं विकेल, नवीन विकेल, खराब झालेले विकेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये कारण शेवटी त्या केंद्रांवर पण ती जबाबदारी येते. आणि मग त्याची जी फेअर ॲव्हरेज क्वालिटी म्हणजे खूपच काय एकदम ए ग्रेडचं नाही पण ॲव्हरेज क्वालिटी त्याच्यामधली पाहिजे तशा प्रकारचे नियम आहेत. त्याच्या प्रकारचं ते लोक आणि त्याच्यासाठी मशीन्स उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून क्वालिटी चेक करून आपण करतो. आपण खबरदारीचा उपाय म्हणून आपण दक्षता केंद्र तयार केलं. त्याच्यावर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी असतात, तालुका स्तरावर तहसीलदार हे सगळे शासकीय अधिकारी त्यांच्याविषयीची ओरड शेतकऱ्यांची खूप असते. नॉन गव्हर्निंग ऑर्गनायझेशन मध्ये काही लोक त्याच्यामध्ये घेण्याचं काही कन्सेप्ट आहे की नाही? तसा तर आज तरी विचार केला नाही. कारण की सरकारी यंत्रणा जबाबदारीने काम करते आणि करेल. आणि जिथे असं बाडळलं त्यांनी केलं नाही तर कारवाई करता येईल. एखादा आपण समजा प्रायव्हेट व्यक्ती ठेवला आणि मग त्याच्यात काय चुकीचं झालं अजून पुन्हा त्याची क्रायटेरिया काय घेणार
त्याला काय आपण क्रायटेरिया लावणार, कोणाला घेणार, त्याची जबाबदारी नसते. आणि म्हणून सरकारी अधिकारी हा कर्मचारी असतो आणि त्याच्यावर जबाबदारी निश्चित करते. परंतु तहसीलदार बरोबर अॅग्रिकल्चर ऑफिसर सुद्धा असेल, पोलीस अधिकारी असेल, सहकार विभागातला कॉपरेटिव्ह आमचा अधिकारी असेल, हे नव्याने काय आणि गरज काय पडली तर करू. आणि आपले पत्रकार जो मुद्दा येतो आता यांनी जो सांगितलं की सोयाबीनच्या क्वालिटीचा, तर मोठ्या प्रमाणात जर सोयाबीन क्वालिटी अभावी नाकारलं गेलं तर राज्य सरकार याच्यामध्ये काही हस्तक्षेप करणार आहे का? तुमच्या अधिकारामध्ये पणन विभाग काय करणार आहे? महाराष्ट्रामधली जी सोयाबीनची क्वालिटी आहे ही भारतातली सर्वात चांगली क्वालिटीपैकी महाराष्ट्रातली सोयाबीनची क्वालिटी असते. आणि जगाच्या मार्केटमध्ये याची माग आहे, म्हणजे याची डिमांड आहे. आणि म्हणून तसं काय अजून तरी वाटत नाही. तसं काय वाटलं तर त्याच्यावर तसं आहे, कसं आहे, जर महाराष्ट्राची सोयाबीनची क्वालिटी खराब झाली तर तुम्ही महाराष्ट्राची क्वालिटी जोरदारच राहणार आहे आणि म्हणून जोरदार भाव मिळणार आहे. त्यासाठी जे नाकारलं गेलेलं सोयाबीन आहे, नाकारलं जातं ते खरेदी केंद्रांच्या वरती मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान होतं. तर हा मुद्दा मी विचारतो की याच्यामध्ये सरकार काही तुम्ही राज्य सरकार काही हस्तक्षेप करणार आहे का? आपल्याला फेअर एव्हरेज क्वालिटी टेस्टिंग केंद्रावरच करावं लागते. तो जो खरेदी केंद्र असतो म्हणून नाकारण्याचा संबंध नाही, त्याचं एक चुकून आणावं लागतो, त्याला व्यवस्थित आणावं लागतं. त्याच्यामध्ये पाला पाचोळा कचरा नसावा, दगड धोंडे नसावे, अशा अनेक गोष्टी त्यांच्या क्रायटेरियामधले. त्या क्रायटेरिया फेअर एव्हरेज आहेत, त्या काय फार एकदमच हाय लेवलच्या नाही विषय. आणि मग त्या मिनिमम आपल्याला ठेवल्या पाहिजे. अन्यथा मग काय होईल की आपण मग नंतर दुसरी बाजू होईल की काही घेतलं बाबा मग असं झालं, सडलं, हे झालं, ते झालं. आणि म्हणून फेअर एव्हरेज तर आपल्याला घ्यावं लागेल, कारण ते स्टोअर पण करावं लागतं. आणि आपल्याला माहिती आहे, समजा आपण चुकीचे समजा सडलेले किंवा खराब किंवा ओलं पाणी असलेलं काय आपण स्टोअर केलं, दुसऱ्या सगळ्या पोत्यांवर त्याचा इफेक्ट होईल. अद्याप तरी तो विषय आता आजच्या या मीटिंगमध्ये नाहीये. परंतु बांबू संदर्भात आपण महाराष्ट्रामध्ये मोठं धोरण घेतलेलं आहे, वेगवेगळ्या टाईपचे बांबू लावण्यासंदर्भात. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल विभाग याच्यामधनं बांबूचे जे क्लस्टर आहेत, बांबूचे छोटे उद्योग आहेत, या निर्माण करण्यासंदर्भात एक चांगले धोरण हे महाराष्ट्र सरकारचं आलंय. एक शेवटचा करूया. तुम्ही निर्यात प्रक्रिया उद्योग जे धोरण आहे, निर्यात प्रक्रिया जी आहे किंवा शेतकऱ्यांचे जे उत्पादक संघ असतात त्यांच्या निर्याती संदर्भात काही नवीन पॉलिसी वगैरे काही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये? आपल्याकडे ऑलरेडी धोरण त्याच्या माध्यमातून आहे आणि आपल्या अनेक संस्था निर्यात करतात. त्यावर स्वतंत्र एकदा मला महाराष्ट्रामधला जो कृषी माल आहे तो जगाच्या कोणकोणत्या बाजारपेठला जातो हे एक आपल्याला एक स्वतंत्र विषय आपण घेऊ आणि त्याचं काय डिमांड आहे. मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे द्राक्ष, डाळिंब अशा अनेक गोष्टींचा डिमांड आहे आणि आपण एडीबीच्या माध्यमातून, एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया उद्योग हे मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. आपला एक ट्रायल, आपली बॅच ही रशियाला सुद्धा आपल्याकडची केळी गेली आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात केळी सुद्धा आपली मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होते. अनेक एक्सपोर्ट हाऊसेस आहेत. आपला आता परवा एक 7-8 दिवसापूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँकचं संचालक मंडळ आलं होतं. मी मुद्दामून मंत्री म्हणून, त्यांचा कार्यक्रम होता, मी मुद्दामून मंत्री म्हणून त्यांना सदिच्छा भेट घेऊन त्यांचा एक स्वागत समारंभ ठेवला आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याबरोबर अजून मदत करा. आणि म्हणून जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या देशामध्ये आणून आपण त्याला फक्त जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसला मोठ्या पण एडीबीच्या माध्यमातून, एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया उद्योग हे मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. आपला एक ट्रायल, आपली बॅच ही रशियाला सुद्धा आपल्याकडची केळी गेली आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात केळी सुद्धा आपली मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होते. अनेक एक्सपोर्ट हाऊसेस आहेत. आपला आता परवा एक 7-8 दिवसापूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँकचं संचालक मंडळ आलं होतं. मी मुद्दामून मंत्री म्हणून, त्यांचा कार्यक्रम होता, मी मुद्दामून मंत्री म्हणून त्यांना सदिच्छा भेट घेऊन त्यांचा एक स्वागत समारंभ ठेवला आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याबरोबर अजून मदत करा. आणि म्हणून जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या देशामध्ये आणून आपण त्याला फक्त जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसला मोठ्या प्रमाणात 1-2 युनिट नाही, 100-200 युनिट एकत्रित सुरू केला तर शेतीमालामध्ये, एक्सपोर्टमध्ये आपण मोठ्या प्रमाणात वाढवू शकू. आणि तशा प्रकारचं आपलं स्कीम ऑलरेडी आपण ती चालू केली. माझं म्हणणं काय, हमी भाव जसा तुम्ही शेतकऱ्यांना देता तसं त्यांना प्रोत्साहन म्हणून काही तसा निधी किंवा काय या निर्यात एक्सपोर्टला केंद्रामध्ये जसं आपण मागे पाहिलं की केंद्राच्या मागे आपण म्हटलं बाबा 2 बाजू असतात. याच्यामध्ये ज्या महत्वाच्या विषय आहे की एखादा
जे आवश्यक गोष्टी आहे ती मोठ्या प्रमाणात जर मार्केटमधनं कमी झाली तर त्याचा भाव वाढतो आणि सामान्य लोकांना महागाईची अडचण होते. आणि मग याच्यामधलं स्टेबिलिटी जे मध्यम म्हणजे हा मोठ्या प्रमाणात भाव वाढला पाहिजे, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, कंझ्युमरला भाव मिळाला पाहिजे, मधले जे दलाली किंवा मध्यंतरी मधले जे कमिशन घेणारे लोक आहेत त्यांची साखळी कमी झाली पाहिजे, हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतो. मंत्री महोदय, आता आपण म्हणाला 18 लाख टन विक्रमी उत्पादन होणार आहे आणि त्याची साठवणूक आपण सेंट्रल वेअर ऑफिस गोडाऊन होईल. तर मला एक प्रश्न पडतो की आता आपल्याकडे ज्या स्टँडिंग एपीएमसी कमिटी आहे, मार्केट यार्ड कमिटी, यांना आपण अधिक सक्षम म्हणजे त्यांना शेड वगैरे बांधून शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट एपीएमसी मध्ये जाईल आणि तिथून मग म्हणजे पावसामध्ये भिजणं वगैरे. प्रश्न पण चांगला विचारलाय. त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा खरेदी विक्री केंद्र हे जे आहे एपीएमसींना सुद्धा देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. कारण एपीएमसींकडे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असतं आणि म्हणून ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या उपलब्धतेचा फायदा घेऊन एपीएमसीला आपण केंद्र दिल्यामुळे ह्या कमिशन जो आहे तो ते सुद्धा एपीएमसीला मिळू शकेल, एपीएमसी बळकटीकरण होऊ शकतील आणि त्याचबरोबर आपल्याकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सुद्धा वापरण्यात येईल. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आता एसएलए जे आपण पणन मंडळ घेतले त्या माध्यमातून एपीएमसीना मोठ्या प्रमाणात काम देणार आहे. आपलं जे महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन आहे यांच्याकडे स्वतःचं असलेले गोडाऊन, आमच्याकडे ज्या विविध आमचे बोर्ड आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या संस्थांकडे असलेले गोडाऊन्स आहेत या सगळ्या गोडाऊनचा याच्यामधनं उपयोग आपण त्याच्यामधनं घेणार. हो बोलतो. मका सुद्धा हमी भावनी घ्यावा अशा संदर्भातली सूचना आणि विनंती आम्ही केंद्र सरकारला केलेली. वन विभागाचा सगळा कारभार हा सहकार विभागाच्या सहकार्याने चालतो. तुमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा नाही तर त्या संदर्भात तुम्ही काहीतरी रिस्ट्रक्चरिंग करायचं असं तुमचं होतं. समिती काय नाव आहे? पणन हे अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आपण जर बघितलं की शेतकरीचा शेतीमाल पिकू शकतो पण विकणं अत्यंत अवघड आहे. मी सुद्धा शेतकरीचा मुलगा आहे, आमच्याकडे सुद्धा मोठी शेती आहे, आम्ही मोठ्या प्रमाणात उगवतो पिकवतो पण विकणं अत्यंत कठीण आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भातल्या अनेक उपाययोजना झाल्या पाहिजे. आणि म्हणून आमचे जे माजी सचिव आहे श्री गोयल, या गोयल साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोयल समिती नेमली होती. त्याच्यामध्ये आमचे बरेच तज्ज्ञ लोकांना याच्यामधलं घेण्यात आलं होतं. त्यांनी एक समितीचा अहवाल तयार केला आणि पणन विभाग हा स्वतंत्र यंत्रणा करून अत्यंत अग्रेसिव्ह मार्केटिंग ही झाली पाहिजे. शेतात पिकलेला माल याला चांगल्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना विकता यायला पाहिजे. याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बनवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आम्ही त्याचं एक योजना बनवून ते आम्ही सादर केलेली आहे. पण सर तुम्ही त्या गोयल समिती नेमताना सरकारवर आर्थिक भार न वाढता शिफारसी करा अशी मूळ अट होती. तर आर्थिक भार न वाढता समिती शिफारसी काय करणार? तशी काय भूमिका सरकारची नाहीये. शेतकऱ्यांच्या प्रश्न उल्लेख आहे ऐका, त्याच्यामध्ये स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासंदर्भात आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही शिफारस केलेली आहे. त्याच्यामध्ये पणनचे वेगवेगळे प्रकारचे अधिकारी म्हणजे मार्केटिंग अधिकारीपासून सगळ्या गोष्टींची पूर्ण अहवाल स्वतंत्र मी आपल्याकडे पाठवतो. तशी शिफारस झाली आणि आपल्याला नवीन लोक लावा लागले, शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन लोक लावा लागले तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते सगळे उपाययोजना आपण करणार. देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार और राज्य में महायुति की देवेंद्र फडणवीस और दोनों ही उप मुख्यमंत्री के नेतृत्व में चलने वाली हमारी सरकार, इन्होंने किसान के लिए बड़े निर्णय लिए हैं. केंद्र सरकार से चर्चा करके हमने निर्णय लिया है और इसमें हर साल की तरह ये साल भी किसान की जो उपज है उसमें
मूंग, उड़ीद, सोयाबीन ये खरीदी करने का हमने ये निर्णय लिया है। इसमें सरकार का कीमत आधारभूत कीमत जो है उसमें ये जो चीजें खरीदी करने का हमने सोचा है। इस वर्ष महाराष्ट्र में हम लोग जो मूंग है वो 3,30,000 क्विंटल ये खरीदी करने वाले हैं। साथ ही में हम लोग उड़ीद में 32,56,000 क्विंटल ये खरीदी करने वाले, और इसके ऊपर केंद्र सरकार ने ऐसा निर्णय लिया है कि जितना भी मूंग और उड़द महाराष्ट्र में उपलब्ध होगा उसको एमएसपी में रेट में 100% खरीदी करने के लिए केंद्र सरकार ने भूमिका उन्होंने सोची है। पिछले साल आपको पता है कि महाराष्ट्र में 5,11,000 किसानों के माध्यम से करीब 11,21,000 टन हमने सोयाबीन की खरीदी की, एक रिकॉर्ड ब्रेक ये महाराष्ट्र में 75 साल में पहली बार हुआ है। ये बार महाराष्ट्र सरकार ने केंद्र सरकार की मदद से 18,50,000 टन सोयाबीन खरीदी करने का सोचा है, और पिछले साल 4,08,92 ये कीमत आधारभूत कीमत थी, उसमें 436 रुपये बढ़ाकर 5,328 रुपये सोयाबीन में खरीदी होने वाला है। एफएक्यू के माध्यम से खरीदी होने वाले करीब 550 खरीदी केंद्र हमने ये बार लगाए हुए। उसमें हम लोग पैक्स हो, खरीदी बिक्री संघ हो, एपीएमसी मार्केट हो, एफपीओ, एफपीसी, इन सब के माध्यम से हम लोग ये खरीदी करने वाले, और अत्यंत पारदर्शक इलेक्ट्रॉनिक पद्धति से तरीके से ये सब खरीदी होने वाली। इसके माध्यम से डिजिटल पेमेंट, किसान ने अपने डेट बुक करना है, साथ ही में किसान ने अपना जिसको जिस डेट पे और जिस समय पे सूटेबल है उसके माध्यम से खरीदी करना है, और उस वक्त वो खरीदी होगी। 72 घंटे में उसके खाते में वो पैसा जमा होगा। ये भी जिम्मेदारी नाफेड के माध्यम से ली गई है, और एफएक्यू का जो ये दर्जा है ये मेंटेन हमको करके ये चीज करनी है। कल 30 अक्टूबर से हम लोग इसकी रजिस्ट्रेशन शुरू करेंगे, और आने वाले 7 से 10 दिन में, 15 दिन में इसकी खरीदी हम लोग शुरू कर रहे हैं। साथ ही में महाराष्ट्र में हमारा जो कपास है वो एक बहुत बड़ा हमारा क्रॉप है और नकदी पिक भी है, और उसके लिए हम लोग ने पिछले बार करीब 10,700 करोड़ रुपए की खरीदी महाराष्ट्र में सीसीआई के माध्यम से की है। उसको अभी 1.5 गुना डबल खरीदी करने का हमने सोचा है, और एमएसपी में भी हमने वृद्धि की है। पिछले साल 7,521 रुपए में कपास की खरीदी हुई थी, ये बार 8,110 रुपए इसमें प्रति क्विंटल की खरीदी हो रही, और 589 म्हणजे 590 रुपए में उसमें वृद्धि हुई है, और इसलिए बहुत बड़े पैमाने पे हम लोग कपास की भी खरीदी करने वाली, उसकी रजिस्ट्रेशन की हमने शुरुआत की है। पिछले बार 120 केंद्र के माध्यम से कपास की खरीदी हो रही थी, ये बार 170 केंद्र बढ़ाकर 170 केंद्र में वो खरीदी होने वाली, और बहुत बड़े पैमाने पे सोयाबीन हो, मूंग हो, उड़द हो, कपास हो, उसकी खरीदी ये केंद्र और राज्य के माध्यम से होने वाला, क्योंकि ये किसानों की सरकार है और किसानों के हित में ये बड़ा निर्णय हमने लिया है। राज्य के मुख्यमंत्री इसको मॉनिटर कर रहे हैं, और सभी व्यवस्था के माध्यम से हमारे किसानों का माल ये खरीदी करने का हमने सोचा है। किसानों की आप बात करें, कदम भी उठा रहे हैं, लेकिन नागपुर में किसानों का आंदोलन चल रहा है, कुछ लोग रेलवे ट्रैक पर कूद रहे। मुख्यमंत्री ने पुणे में कहा है कि लोग कानून हाथ में न ले, सरकार किसानों के साथ चर्चा करने के लिए तैयार है, चर्चा से रास्ता निकालना चाहिए। सरकार की भूमिका के विपक्ष कह रहा है कि आप किसानों को कर्ज माफी नहीं दे रहे, आप किसानों को गुमराह कर रहे हैं, और किसानों को आप अर्बन नक्सलाइट्स कह रहे हैं जो आंदोलन कर रहे हो। मैं आपके माध्यम से विरोधी पक्ष के सभी नेताओं को कहूंगा कि जो अच्छे निर्णय उसका स्वागत होना चाहिए, और महाराष्ट्र के हित में अभी चुनाव जो विधानसभा के खत्म होने के बाद महाराष्ट्र कैसे प्रगति करे, महाराष्ट्र के किसान को कैसे फायदा मिल सके, उस संदर्भ में जो जो योजना उपाय योजना करनी है वो हमारी महायुति की सरकार कर रही है। बहुत लाभ भी हमेशा में दिया जा रहा है, लेकिन साथ में कोई विषय अगर हमको लगे कि ये और होना चाहिए, बहुत सारी चीजें की है, और कोई सुझाव होगा तो उसका स्वागत ही हम लोग करते हैं।
बैठ के चर्चा होनी चाहिए। रेलवे ट्रैक पे चर्चा करने के बजाय राज्य के मुख्यमंत्री इन्होंने कहा है कि हमेशा किसान का कोई भी नेता हो या कोई भी व्यक्ति कोई महाराष्ट्र के हित में अगर कोई सुझाव दे तो उसका स्वागत हम लोग करते, आके चर्चा करनी चाहिए और चर्चा के माध्यम से ही विकास की गति हम लोग बढ़ा सकेंगे। सर आपल्याकडे 18,50,000 मेट्रिक टनाला मान्यता आहे, तर मध्य प्रदेशमध्ये 22 लाख मेट्रिक टन आणि त्या खर्चाला जी मंजुरी दिली ती साधारणतः भावांतर मिळेल मध्य प्रदेशमध्ये अशी परिस्थिती आहे। तर आपल्याकडे असं का, म्हणजे आपल्याकडे क्षेत्र जास्त आहे, आपल्याकडे उत्पादन जास्त आहे। मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की ह्या ज्या आकडे आहेत या आकड्यांच्या चर्चेपेक्षा कोण काय करतं याला महत्व आहे। मागच्या वेळेस आपल्यापेक्षा अर्धी सुद्धा खरेदी म्हणजे 40% खरेदी आपल्यापेक्षा ही मध्य प्रदेशने केली। आपण 11,21,000 मेट्रिक टन खरेदी केली। कुठं ते मागे राहून गेले? त्यांचं भौगोलिक क्षेत्र, त्यांचं उत्पादन होणारी क्षमता आणि त्यांची खरेदी हा विषय आपल्यासमोर काहीच टिकत नाही। आपण साधारणतः त्यांच्यापेक्षा दुप्पट आहे। मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक केली, यावर्षी अजून त्याच्यापेक्षा उच्चांक गाठणार, कारण महाराष्ट्राचे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि मग अधिक खरेदी हे महाराष्ट्र सरकार करणार। धन्यवाद।